मंगलाय बुधाय च गुरु शुक्र शनिभ्यश्च राहवे केतवे नमः. पुढची वेळ. आरोग्यं सविता तनोतु भवताम् इन्दुर्यशो निर्मलम् भूतिं भूमिसुतः सुधांशु तनयः प्रज्ञां गुरुर्गौरवम् काव्यः कोमलवाग्विलासमतुलम् मन्दोमुदं सर्वदा राहुर्बाहुबलं विरोधशमनं केतुः कुलस्योन्नतिम् अरिष्टानि प्रणश्यन्तु दुरितानि भयानि च शान्तिरस्तु शुभं मेस्तु ग्रहाः कुर्वन्तु मङ्गलम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपला हा जो ज्योतिष वर्ग सुरू आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज थोडा अर्धा तास उशीर झालाय. आमच्या साताऱ्यामध्ये एक ज्योतिष संमेलन अधिवेशन होतं. त्याच्यात नेमकं माझं त्यांनी व्याख्यान ठेवलं होतं, पण कार्यक्रम उशिरा सुरू झाला, 1 तास पुढे गेला. त्यामुळे सगळ्या गोष्टी बदलल्या. त्यामुळे मला थोडासा आपल्याला सगळ्यांना उशीर घ्यावा लागला, अर्धा तास. असू दे, आपण तेवढंच पुढे घेऊया आणि राशींचा जो विचार आहे आपण आता पुढे सुरू करूया. एकूण या 12 राशी आहेत आणि या 12 राशी संपूर्ण या गगनमंडलामध्ये विशिष्ट विशिष्ट विभागामध्ये एक एक रास असा आहे. आणि आपली पृथ्वी फिरत असल्यामुळे आपल्याला एक एक रास पूर्व क्षितिजावर उदयाला येते असं पाहायला मिळतं. या 12 राशी आपल्याला रोज दर 2 तासांनी एक एक रास पूर्व क्षितिजावर उदयाला येत असते. या ज्या एकूण 12 राशी आहेत आपण या पाठ केल्या पाहिजे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन अशा या 12 राशी आपल्याला पाठ पाहिजे. आणि कोणतीही रास विचारली की किती आकडा आहे हे आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे. मी विचारलं मकर रास की लगेच आपल्याला 10, सिंह रास की 5 आकडा, मिथुन रास म्हणलं की 3 आकडा. म्हणजे तो आकडा आणि ती रास हे आपल्या डोक्यामध्ये पूर्णपणे बसलं पाहिजे. या 12 राशींचे एक एक स्वामी आहेत. त्यापैकी मेष आणि वृश्चिक या 2 राशींचा मालक मंगळ आहे. मेष, वृश्चिक, मंगळ 1-8 मंगळ. वृषभ आणि तूळ शुक्र, वृषभ, तूळ, शुक्र 2-7 शुक्र. त्यानंतर मिथुन आणि कन्या या राशींचा मालक बुध आहे. मिथुन, कन्या, बुध 3-6 बुध. मिथुन, कन्या, बुध 3-6 बुध. कर्क राशीचा एकट्या राशीचा एकच मालक चंद्र आहे, म्हणून 4
चंद्र, कर्क चंद्र. त्यानंतर सिंह राशीचाही एकटाच मालक सूर्य आहे, म्हणून सिंह 5, 5 सूर्य, सिंह सूर्य. कन्या राशीचे मात्र 2 मालक आहेत, म्हणून कन्या बुध राहू, 6 बुध राहू असं होतं. त्यानंतर 9 आणि 12 या राशी ज्या आहेत यांचा मालक गुरु आहे, म्हणून धनु गुरु, धनु मीन गुरु, 9 12 गुरु, धनु मीन गुरु, 9 12 गुरु. आणि 12व्या मीन राशीचा मालक ही केतूच आहे, त्यामुळे 12 मीन गुरु. आणि मकर आणि कुंभ या 2 राशी आहेत, 10 आणि 11. मकर कुंभ शनी, 10 11 शनी. हा भाग आपण पूर्वीच्या मागल्याही भागात घेतलाय. मी पुन्हा आता ते रिपीट केलं, कारण आपल्या हे डोक्यात इतकं बसलं पाहिजे की पुढचं ज्योतिष पाहताना आपल्याला फार हे सोपं जाणार आहे. मागल्या वर्गामध्ये आपण कन्या राशी पर्यंतचा भाग पूर्ण केलेला होता. आता आजपासून आपण पुढच्या ज्या राशी आहेत, तूळ रास, वृश्चिक रास, धनु रास, मकर रास, कुंभ रास आणि मीन रास या 6 राशींचा आज आपण विचार करणार आहोत. मागल्या खेपेला मी एक गोष्ट सांगितलेली होती की ताजिक नीलकंठी प्रमाणे हे श्लोक आहेत आणि याच्यामध्ये एक शब्द मला सारखा अडचणीचा वाटत होता, समोदयी आणि विषमोदयी. म्हणजे नेमकं काय असं, म्हणजे मलाही ती गोष्ट नवीन होती, पण ताजिक नीलकंठी वाचल्यानंतर मला त्याचा उलगडा झाला आणि तो मी आपल्याला सांगतो आहे. या राशी भारतातून कशा दिसतील या दृष्टीने विचार करून ताजिक नीलकंठीच्या लेखकांनी समोदयी आणि विषमोदयी असा विचार केलेला आहे. याच राशी अमेरिकेतून कशा दिसतील, याच राशी लंडन मधून कशा दिसतील, किंवा याच राशी ऑस्ट्रेलियातून कशा दिसतील, किंवा आफ्रिकेतून कशा दिसतील, या सगळ्याचा जर विचार केला तर आपण पृथ्वीवर कोणत्या भागात उभे असतो आणि तिथून ती रास आपल्याला कशी दिसते याच्यावर त्यांनी विचार केलेला आहे. आणि या ग्रंथाचा लेखक जो आहे तो भारतातला असल्यामुळे आणि भारतातून या राशी कशा दिसतील याचा त्यांनी विचार केला आहे. त्यामुळे काही राशी ज्या आहेत त्या उगवताना तिरक्या असल्यासारख्या दिसतात, म्हणून त्याला त्यांनी विषमोदयी असा शब्द वापरलेला आहे. आणि काही राशी त्या पूर्णपणे, म्हणजे एक आपण असा विचार केला की एक सिंह रास आहे किंवा कर्क रास आहे, म्हणजे तर त्याचं जे चिन्ह आहे ते चिन्ह दिसताना, आकाशात दिसताना तिरकं दिसणं किंवा सरळ दिसणं, तर जिथं ते चिन्ह सरळ दिसेल तिथं त्यांनी समोदयी असं म्हटलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी त्या राशीचं चिन्ह तिरकं दिसेल त्या ठिकाणी त्याला विषमोदयी असा शब्द वापरलेला आहे. मागल्या खेपेला मी आपल्याला सांगितलं होतं की याचा विचार करून सांगेन, तर हा त्याचा उलगडा आहे. आज आपण तूळ राशीचा विचार करणार आहोत. पहिल्यांदा हा श्लोक म्हणतो आणि मग या तूळ राशीचं आपल्याला वर्णन पाहता येईल. उमांश्चरश्चित्र समोदयोष्णः प्रत्यंमरुत् प्रत्यंमरुत् स्निग्धख रवो नवन्यः स्वल्प प्रजा संगम शूद्र उग्रः स्तुलोद्युवीर्यो द्विपदः समानः. ही रास जी आहे ही तूळ रास ही पुरुष रास आहे, पुरुष जातीची रास आहे. ही रास चर रास आहे.
आपल्याला चररास, स्थिर रास आणि द्विस्वभाव रास असे राशींमध्ये 3 भाग पडतात. चर राशी या 4 आहेत, स्थिर राशी या 4 आहेत आणि द्विस्वभाव राशी या 4 आहेत. त्यापैकी मेष, कर्क, तूळ आणि मकर या 4 चर राशी आहेत. त्यापैकी तूळ ही रास चर रास आहे. चर म्हणजे हलणारी आहे, चंचल आहे, अशी जी रास आहे ती ही तूळ रास आहे. प्रत्येक राशीला काहीतरी एक रंग असतो, त्याला आपण वर्ण असं म्हणतो. म्हणजे एखादी रास पीतवर्ण असते, एखादी रास रक्तवर्ण असते, एखादी रास कृष्णवर्ण असते. तशी ही तूळ रास जी आहे ही अनेक वर्णीय आहे. म्हणजे या राशीमध्ये आपल्याला अनेक छटा, रंग पाहायला मिळतात. मग त्यात पांढराही रंग असेल, पिवळाही असेल, निळसर रंग पण असेल, तांबडा रंग पण असेल, अशी ही रास अनेक वर्णांची म्हणजे अनेक रंगांची अशी ही रास आहे. सज्जन हो, लक्षात ठेवा की प्रत्येक राशीमध्ये अनेक तारकागण असतात. छोटे 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 बारीक बारीक असे स्टार्स ते चमकत असतात. त्यापैकी तूळ राशीमध्ये एक ठळक असा तारा आहे. तसे 2 आहेत आणि या 2 नक्षत्र आहेत ती. त्यापैकी एक चित्रा नक्षत्र आहे आणि एक स्वाती नक्षत्र आहे. प्रत्येक राशीत एकूण 3-3 नक्षत्र असतात. ती पूर्ण नक्षत्र नसतात. तर एखादं नक्षत्र पूर्ण असतं, एखादं नक्षत्र अर्ध असतं किंवा एखादं नक्षत्र 1/3 असतं किंवा 2/3 असतं. अशी गोष्ट या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. तर ही तूळ रास ही अनेक वर्णीय आहे. म्हणजे तिच्यामध्ये अनेक वर्णांचे तारे त्या तूळ राशीमध्ये आहे. ही समोदयी आहे. म्हणजे ही ज्यावेळी उगवते पूर्वेला, त्यावेळी ती संपूर्णच्या संपूर्ण रास आहे तशीच्या तशी वर येते. म्हणजे ती तिरकी नसते, तर ती सरळ असते. म्हणून तिला समोदयी असं म्हटलेलं आहे. या तूळ राशीची माणसं जी असतात, ती उष्ण प्रकृतीची असतात. स्वभाव, प्रकृती प्रत्येक व्यक्तीची आपण म्हणतो ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याप्रमाणे ही जी माणसं असतात, ही थोडी उष्ण प्रकृतीची म्हणजे थोडी गरम स्वभावाची असतात, असं म्हणायला हरकत नाही. या गर्म गरम स्वभाव आहे तिथं थोडंसं चुकलंय बरं का. उष्ण प्रकृती आणि गर्भ स्वभाव झालाय ते गरम स्वभाव असा याचा स्वभाव आहे. आणि ही रास जी आहे तिची एक दिशा जर म्हणून पाहिली की आपण, तर ती पश्चिम दिशा आहे, वेस्ट डायरेक्शन. त्या प्रत्येक राशीना काहीतरी एक एक दिशा असती. आपण पूर्वेकडे तोंड करून उभं राहू आणि पहिली रास घेऊ, तर ती मेष रास पूर्वेकडे. आपलं तोंड फिरवू दक्षिणेकडे की वृषभ रास येते. आपलं तोंड पश्चिमेकडे केलं की मिथुन रास येते. आपलं तोंड उत्तरेकडे केलं की कर्क रास येते. पुन्हा आपलं तोंड पूर्वेकडे केलं की सिंह रास येईल. पुन्हा आपलं तोंड दक्षिणेकडे केलं की कन्या रास येईल आणि पुन्हा आपलं तोंड पश्चिमेकडे केलं की ही तूळ रास येते. ही रास जी आहे ही वायू तत्वाची रास आहे. म्हणून आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर प्रत्येक रास तिचं तत्व काय आहे, तिची दिशा काय आहे, ती चर आहे
का स्थिर आहे, का द्विस्वभाव आहे, अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा असतो. तर त्यापैकी ही पश्चिम दिशेची स्वामी असणारी रास आहे आणि ही वायू तत्वाची रास आहे. मग वायू तत्वाच्या किती राशी आहेत? तर वायू तत्वाच्या एकूण 3 राशी आहेत. मिथुन, तूळ, कुंभ. मिथुन, तूळ, कुंभ वायू तत्व. मिथुन, तूळ, कुंभ वायू तत्व. आणि मग चररास म्हणजे कोणत्या? तर मेष, कर्क, तूळ आणि मकर या 4 चर राशी आहेत. बरोबर आपल्या स्वतःच्या स्थानापासून चौथी रास चररास, त्या स्थानापासून पुन्हा चौथी रास ही चररास अशा येणार आहेत या राशी. तर ही वायू तत्वाची रास आहे. त्यानंतर ही कांतिमान आहे. याच्यात एक सांगतो आवर्जून, प्रत्येक राशीमध्ये अनेक स्टार आहेत मी म्हटलो, पण याच्यामध्ये जे स्वाती नक्षत्र आहे ते खूप ठळक आहे. मोठं ठसठशीत असं असणारं, अतिशय प्रकाशमान कांतिमान असणारं असं नक्षत्र, असा तारा या तूळ राशीमध्ये आहे. म्हणजे असं वर्णन केलं जातं की अमावास्येच्या रात्री पूर्ण काळाकुट्ट अंधार असताना काहीच दिसत नाहीये, पण तूळ रास जर उदयाला आली आणि स्वाती नक्षत्र दिसायला लागलं, तर आपल्याला त्या स्वाती नक्षत्राच्या प्रकाशामध्ये रस्ता सुद्धा दिसायला लागतो आणि आपल्याला वाट सापडायला मदत होते. असं हे स्वाती नक्षत्राचा तारा, ठळक तारा या तूळ राशीमध्ये आहे, म्हणून याला कांतिमान असं म्हटलेलं आहे. अल्पशब्दी म्हणजे तूळ राशीची माणसं खूप बोलकी असतात का? खूप बडबड बडबड करतील का? तर इथे ताजिक नीलकंठी ग्रंथकार आहेत, त्यांनी इथं अल्पशब्दी असा शब्द इथं वापरलेला आहे. म्हणजे ही लोक कमी बोलून जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न करतात, असं या ग्रंथकाराचं मत आहे. हे माझं मत आहेच असं नाही. माझ्या माझ्या मताप्रमाणे मी जी तूळ राशीची माणसं पाहिलेली आहेत, ती खूप बडबड बडबड करणारी पाहिलेली आहेत. त्यामुळे अल्पशब्दी हा शब्द इथे मला तरी रुचत नाहीये, पण त्या ग्रंथकारांचा अनुभव जास्त असणार आहे माझ्यापेक्षा, म्हणून आता तरी आपण इथं अल्पशब्दी हा विचार इथं घेऊया. त्यानंतर वनचारी म्हणजे या लोकांना जंगलामध्ये, वनामध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये किंवा जिथं वनौषधी लावलेली असतात, झाडं लावलेली असतात, निसर्ग असतो, अशा ठिकाणी फिरायला या तूळ राशीच्या माणसांना खूप आवडतं. या लोकांना अल्पसंतती असते आणि अल्परती प्रेमी असंही म्हटलेलं आहे. अल्पसंतती आणि अल्परती प्रेमी याच्यात माझ्या पाहण्यात ज्या काही पत्रिका आलेल्या आहेत तूळ राशीच्या, त्याच्यात अल्परती प्रेमी हा प्रकारापेक्षा या या लोकांचं जो काही शृंगार असतो, शृंगाराचा कालखंड असतो, हा तारुण्यावस्थेमध्ये जरा असतो. म्हणजे आपण म्हणू ना की वयाच्या 16-18 वर्षापासून त्यांच्यामध्ये प्रवृत्ती जागी होते आणि ती साधारण 40 पर्यंत टिकते. 40-45 पर्यंत. आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये अल्परती प्रेम निर्माण होतं. म्हणजे रतिप्रेमाबद्दलचं आकर्षण कमी होत जातं, असा एक प्रकार सांगितलेला आहे. तो थोडा बरोबर आहे. शूद्र जाती प्रत्येक या 12 राशींमध्ये
ब्राह्मण जाती, क्षत्रिय जाती, वैश्य जाती आणि शूद्र जाती अशा चारही जातींचे भाग पडलेले आहेत आणि त्यापैकी मिथुन, तूळ आणि कुंभ या तीनही राशी आहेत या शूद्र जाती राशी आहेत. शूद्र म्हणजे कमी वगैरे असा इथं भाग नाहीये. तर शूद्र जातीची माणसं जी असतात ती स्वतः कष्ट करण्याचा प्रयत्न करतात असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा. काही माणसं दुसऱ्याकडनं करून घेतात आणि काही माणसं स्वतः प्रयत्न करतात. त्यापैकी हा एक भाग इथं आपल्याला शूद्र जाती या दृष्टीने पाहायला मिळतो. पाप राशी काय आहे, काही माणसं ही पापभीरू असतात. नको बाबा, आपण पापकर्म नको करायला. पण काही माणसं अशी असतात त्याला काय होतंय, जाऊ दे, बोला खोटं, काही हरकत नाही. एखादी गोष्ट चांगली असू दे, नसू दे, खा. भूक लागली आहे ना, उद्याचं उद्या. पापराशीचा अर्थ हा होतो, की अ, तात्कालिक विचार असा काहीतरी करतात आणि त्यामुळे दोष घडतात. कुठलं तरी काहीतरी खाल्लं, की दुसऱ्या दिवशी खोकला येणार, सर्दी येणार, त्रास होणार. पण त्यावेळी तोंड आवरता आलं नाही, की मग त्याला आपण पापराशी असं म्हणतो. हातून अपराध घडला आणि मागून मग किती पश्चात्ताप केला तरी उपयोग नसतो. तर म्हणून पापराशीची माणसं जी असतात ती तत्काळ विचार करतात आणि परिणामी त्यांना फार भोगावं लागतं. ही राशी दिनबली आहे. काही राशी असतात त्या रात्री बली असतात. ही दिनबली आहे. द्विपाद, इथं द्विपाद का म्हणलंय? तर तूळ राशीचं चिन्ह आहे हे तराजू तागड आहे. दोन बाजूला दोन पारडी ठेवलेली आहेत आणि मध्ये तराजूचा एक आपण काटा म्हणतो ना तसा तो आहे. तर म्हणून ही द्विपाद अशी असणारी रास आहे आणि मध्यम शरीर असणारी ही लोक असतात. म्हणजे खूप उंच नाही, खूप बुटके नाहीत, खूप जाडे नाहीत, खूप बारीकही नाहीत. म्हणून मध्यम शरीर असणारी अशी माणसं या तूळ राशीची असतात. या तूळ राशीचा मालक शुक्र ग्रह आहे. आपण लक्षात ठेवायचं. मग तूळ राशीचा मालक जसा आहे तो, तसा आणखीन कोणत्या राशीचा मालक आहे शुक्र? शुक्र वृषभ आणि तूळ अशा राशींचा मालक आहे. मग त्या तूळ रास आहे ही चर रास आहे आणि वृषभ रास आहे ही स्थिर रास आहे. तूळ रास आहे ही पश्चिम दिशेची रास आहे आणि वृषभ रास आहे ही दक्षिण दिशेची रास आहे. म्हणजे असे काही काही वेगळे वेगळे प्रकार आपल्याला प्रत्येक राशीच्या बाबतीत पाहायला मिळतात. या दोन्ही राशींचा मालक शुक्र एकच आहे, पण त्या राशींचे दिशांचे स्वामी मात्र वेगवेगळे आहेत. त्या राशींचे तत्वाचे स्वामी वेगळे वेगळे आहेत. म्हणजे वृषभ रास पृथ्वी तत्वाची आहे, तर तूळ रास वायू तत्वाची आहे. हाही प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता यानंतर आपण पुढची रास पाहूया, वृश्चिक रास. वृश्चिक रास स्थिरस्थितस्त्री जलमुत्तरेषु निशारवो नो बहुपात कफीच बहुपात कफीच समोदयो वारिचरि समोदयो वारिचरीति संगः प्रजशुभ स्निग्धतनुर्द्विजोलिः. वृश्चिक रास ही एक स्थिर रास म्हणून हिची गणना होते. सज्जन हो, लक्षात ठेवा, स्थिर राशी किती आहेत? तर 4 राशी स्थिर राशी आहेत. वृषभ, सिंह, वृश्चिक
आणि कुंभ अशा 4 राशी ज्या आहेत या स्थिर राशी आहेत. या स्थिर राशीमध्ये सुद्धा सगळ्या 12 राशींमध्ये सगळ्यात स्थिर रास जर कोणती असेल तर वृश्चिक रास ही सगळ्यात स्थिर रास म्हणून हिची गणना होते. म्हणून कोणचंही स्थिर कर्म करायचं असेल तर वृश्चिक रास ही त्यासाठी अतिशय उत्तम असते. म्हणजे बघा, एखाद्या घराची पायाभरणी आहे किंवा एखाद्या घराचं आपण भूमिपूजन करतोय, पहिल्यांदा जे फुटिंग वगैरे केलं जातं जमिनीमध्ये याच्यासाठी, तर स्थिर रास घ्यावी असं सांगितलंय. म्हणजे कोणत्या कोणत्या स्थिर राशी पुन्हा एकदा बघा, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या स्थिर राशी आहेत. तर त्यापैकी वृश्चिक ही सगळ्यात स्थिर रास आहे. ही रास श्वेत वर्णाची आहे, पांढरा स्वच्छ रंगाची ही रास आहे. आपल्या लक्षात आलं असेल वृश्चिक म्हणजे काय, तर वृश्चिक म्हणजे विंचू. आणि आकाशामध्ये ही रास खरोखर विंचवासारखी दिसते. ही रास म्हणजे बघितली ना की पुढल्या बाजूला विंचवाला 2 नांग्या असतात, मध्ये तो असं किंचित वाकडा असतो आणि शेवटच्या बाजूला विष असलेली त्याची शेपूट असते. जसा वृश्चिक म्हणजे विंचू दिसतो, अगदी तशीच्या तशी ही रास आकाशात पाहायला मिळते. वृश्चिक रास, स्थिर रास, श्वेत वर्णाची रास आणि ही रास स्त्री रास आहे. बघा, मगाशी आपण पाहिली ती तूळ रास ही पुरुष रास होती आणि ही वृश्चिक रास जी आहे ही स्त्री रास आहे. त्याचबरोबर ही रास जलतत्वाची रास आहे. एकूण जलतत्वाच्या राशी किती? 12 राशींपैकी जलतत्वाच्या कोणत्या राशी? तर कर्क, वृश्चिक, मीन. कर्क, वृश्चिक, मीन. कर्क म्हणजे खेकडा. कर्क म्हणजे खेकडा, 4 आकडा कर्क रास आणि जलतत्वाची रास. तशी 8 आकडा वृश्चिक रास, वृश्चिक म्हणजे विंचू, आणि ही पण जलतत्वाचीच रास आहे. साधारण हे प्राणी विंचू कुठं सापडतात, खेकडे कुठं सापडतात किंवा मासे कुठं सापडतात, तर हे तिन्ही प्राणी पाण्याच्या जवळ सापडतात. म्हणून या तिन्ही राशींचा संबंध जलतत्वाशी आहे, जलरास आहे. या राशीचा स्वामी, मालक म्हणजे ही रास कोणत्या दिशेची आहे, तर ही रास उत्तर दिशेची रास आहे. कर्क, वृश्चिक, मीन उत्तर दिशा, कर्क, वृश्चिक, मीन जलतत्व असा ही भाग आहे. आणि काही राशी असतात त्या दिवसा बलिष्ठ असतात, काही राशी असतात त्या रात्री बलिष्ठ असतात. म्हणून ही रास जी आहे ही रात्री बलिष्ठ आहे. अहो बरोबरच आहे, विंचू आहे, दिवसा दिसणार. अरे हा विंचू दिसतोय, दिवसा दिसला की माणसं त्याला मारणार, मारून टाकणार, हो की नाही? पण रात्री विंचू आहे, त्याला दिसतं, आपल्याला नाही दिसत. त्यामुळे विंचवावर पाय बी पडला तर तो चावणार, पण आपल्याला मात्र तो दिसणार नाही रात्र असल्यामुळे. त्यामुळे आपण त्याला मारू शकणार नाही, पण तो मात्र आपल्याला मारू शकणार. म्हणून काय म्हणलंय इथे, तर वृश्चिक रास ही रात्री बली अशी रास आहे. आणखीन काय म्हणलंय बघा, शब्दहीन म्हणजे कमी बोलणारी ही माणसं असतात. हे मी पाहिली आहेत बरं का. म्हणजे मगाशी जे आपल्याला तूळ राशीच्या वेळी सांगितलं
की अल्प शब्द, कमी बोलणारा असं म्हटलं तर त्या बाबतीत मी अगदी सहमत नाहीये. पण वृश्चिक राशीच्या बाबतीमध्ये मात्र मी सहमत आहे. ही माणसं खूप बोलकी असतात असं नाहीये, पण खूप विचार करणारी असतात. ही माणसं खूप वाचन करतात. त्यानंतर डोळे मिटून बसतील, कॉन्टम्प्लेशन, पुष्कळ वेळ विचार करतील, चिंतन करतील, असा या राशीचा स्वभाव असतो. या राशीची माणसं जी असतात ना, त्यांना रिसर्च करायला आवडतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं संशोधन करणं हे वृश्चिक राशीच्या माणसांना आवडतं. कसं आहे, या वृश्चिक राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत. विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा. सज्जन हो, लक्षात ठेवा बरं का. नुसत्या राशी आहेत असं नाहीये, तर प्रत्येक राशीत 3-3 नक्षत्र आहेत. मी मुद्दाम ही गोष्ट आता सांगितली नाही, श्लोकाप्रमाणेच सांगतोय. मला पुन्हा प्रत्येक राशीचं एकदा पुन्हा वर्णन करायचंय. पण मी जसं मागल्या खेपेला सांगितलं, की पहिल्यांदा सांगाडा तर उभा करून घेऊया, मग त्याच्यावरचं जास्त विवेचन करूया. तर अशी ही रास जी आहे, की अ, चिंतन करणारी, कमी बोलणारी अशी आहे. अधिक पाय असणारा, असं यांनी इथे एक वर्णन केलंय. आता कीटक वर्ग जो असतो ना, त्याला पुष्कळ पाय असतात. बघा, 4 पाय, 6 पाय, 8 पाय, या वृश्चिक म्हणजे विंचू वगैरे यांना 8-8 पाय असतात. म्हणून अधिक पाय असणारा. अधिक पाय असणारा याचा अर्थ हा होतो, की हा स्थिर राहणारा असतो. एका जागी जास्ती वेळ थांबू शकतो, राहू शकतो, असा याच्यामध्ये भाग आहे. अ, वृश्चिक राशीची माणसं जी असतात ही कफ प्रकृतीची असतात. आता जलतत्वात राहायचं, पाण्यात राहायचं म्हणजे सर्दी खोकला होणारच की. पाण्यात राहायचं म्हणजे या लोकांना पाणी आवडतं. पाणी इतकं आवडतं, की 2-2दा, 3-3दा अंघोळ करतील. त्यांना आवडतं. पाणी आवडतं आणि मग खूप वेळा अंघोळ केली की काय होणार? कफ प्रकृती, कफ होऊ शकतो. म्हणून हा एक भाग आहे. या राशीचं आणखीन एक आहे समउदयी. समउदयी आणि विषमउदयी. ते जसं सांगितलं की भारतातून कशी दिसेल, तर ही रास समउदयी दिसते. खरोखरच मी वृश्चिक रास आकाश दर्शनात खूप वेळा पाहतो आणि फार छान दिसणारी आकाशात. अहो, आकाशात वर आली निरास, की तो विंचू मोठाच्या मोठा केवढा तरी भाग आकाशाचा व्यापून टाकलेला असतो या विंचवानी म्हणजे वृश्चिक राशीनी. फार सुंदर दिसणारी ही रास आहे. जलचर पाण्याच्या ठिकाणी राहणारी, अधिक रती करणारा आणि अधिक संतान असणारा. थोडक्यात काय आहे, मी ही अनेक गोष्टी, अनेक पत्रिका पाहिल्या आहेत. पण भोगेच्छा ही यांची लवकर तृप्त होत नाही. म्हणजे जोडीदार जो असतो ना, तो दमून जातो. पण वृश्चिक राशीची माणसं मात्र लवकर दमणार नाहीत. म्हणून अधिक रती करणारा असा त्याचा इथे अर्थ दिलेला आहे. सज्जन हो, लक्षात ठेवा, या तिन्ही राशी ज्या आहेत, कर्क, वृश्चिक आणि मीन, या तिन्हीही जलराशी आहेत आणि या तिन्हीही राशी बहुप्रसव राशी, अधिक काळ आणि अधिक वेळ रती करणारे म्हणजे शृंगार करणारे किंवा शारीरिक भोग घेणारे अशी जी लोक आहेत ती वृश्चिक राशीची, कर्क, वृश्चिक, मीन राशीची असतात. म्हणून आपण ज्या वेळेला एकमेकांना
नवरा नवरी दोन कुंडल्या जमतायत का नाही जमत, असा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी हाही विचार अत्यावश्यक करावा. कारण एखादा माणूस अति कामी असला आणि त्याचा जोडीदार जो असेल, तो जर अल्पकामी असेल, तर त्यांच्यामध्ये वितुष्ट येण्याची शक्यता असते, त्रास होण्याची शक्यता असते. आपल्याकडे एक ती लावणी होती बघा. सहज ऐकलेली होती मी, बरं का. तुम्ही म्हणाल, "गुरुजी हे काय सांगताय तुम्ही?" पण अ, अ, त्याच्यात असं म्हटलं तर थोडी मजा म्हणून सांगतो. "करी दिवसाची रात, करी दिवसाची रात माझी सोडना वाट, याच्या डोक्यात अक्कल पिकवा आणि कोणी माझ्या रायाला शहाणपण शिकवा." असं एक त्या सुलोचना चव्हाण त्यांनी म्हटलेली लावणी होती बरं का. बरं का. म्हणजे अधिक शृंगार करणारा, अधिक रती करणारा, मग ती तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, या राशीचा तो स्वभाव असा होतो आणि परिणामी जोडीदार हा फार काळ टिकाव धरू शकत नाही आणि मग त्या दोघांमध्ये धुसफूस सुरू होते, त्रास सुरू होतो. म्हणून लग्न ठरवताना सुद्धा कोणची रास आहे आणि कोणचं कसं आहे, हेही पाहणं अत्यावश्यक असतं. बहुप्रसव राशी म्हणून तुम्ही बघितलं, विंचवाला पिल्ल खूप असतात, खेकड्याला पिल्ल खूप असतात आणि माशांना पिल्ल खूप असतात. खूप अंडी घालतात ते आणि खूप पिल्ल होतात. म्हणून अधिक संतान असणारा असं या वृश्चिक राशीचं वर्णन आहे. ही रास शुभ रास आहे. ती काय अशुभ नाहीये, शुभ रास आहे. स्निग्ध शरीर आणि ब्राह्मण जाती असं या राशीचं वर्णन आहे. कर्क, वृश्चिक, मीन या ब्राह्मण राशी आहेत आणि स्निग्ध शरीर म्हणजे तेलकट शरीर असं या तिन्ही राशींचं असतं. मुद्दाम पहा, खेकडा जरी बघितला तरी तो चमकतो. तर कुठल्याही रंगाचा असू दे तो, बरं का. पण तो असा उन्हामध्ये जर धरला तर तो चमकतो. वृश्चिक विंचू जो असतो, तो सुद्धा मोठाच्या मोठा विंचू असतो. म्हणजे आपण म्हणतो ना त्याला इंगळी, मोठा विंचू. तर तो सुद्धा चमकतो. त्याच्यामध्ये त्याचं जे विष असतं शरीर, त्याची चमक त्याच्यामध्ये येत असते. आणि मासे असतात, जमिनीमधले ज्या समुद्रामधले पाण्यामधले मासे हे सुद्धा चमकतात. म्हणून का चमकतात? तर त्यांच्या शरीरामध्ये तेलाचा अंश असतो. बघा तुम्ही, ते कॉड लिव्हर ऑइल, शॉर्क लिव्हर ऑइल असं काढून लोक टॉनिक म्हणून पितात बघा ते. तर त्याच्यात स्निग्धता हा प्रकार भरपूर असतो. या तीनही राशींमध्ये स्निग्धता खूप आहे आणि ही रास ही ब्राह्मण जातीची रास आहे. आता तुम्ही म्हणाल, अरे विंचू आहे, खेकडा आहे किंवा मासे आहेत आणि हे ब्राह्मण जातीचे कसे आहेत? तर या ज्या जाती दिलेल्या आहेत इथे, या त्या व्यक्तीच्या अ, अ, अभ्यास करण्याच्या स्वभावाच्या आहेत. त्यामुळे या तीनही राशीची माणसं अभ्यासू असतात आणि विद्येचा अभ्यास करणारी जात ही ब्राह्मण जात असं म्हटलेलं असल्यामुळे या तिन्ही राशींना ब्राह्मण जाती दिलेली आहे. संशोधन करणं, नवीन काहीतरी गोष्टीचा शोध लावणं, शोधून काढणं, हा प्रकार या राशीमध्ये येत असल्यामुळे या राशीला ब्राह्मण जाती असं म्हटलेलं आहे. थोडक्यात ही रास पुन्हा एकदा पाहून घ्या की ही रास उत्तर दिशेची रास आहे, बरं का. कर्क, वृश्चिक आणि मीन उत्तर दिशेची रास आहे. त्यानंतर ही रास जलतत्वाची रास आहे आणि ही रास स्थिर रास आहे. ज्या 4 स्थिर राशी मी सांगितल्या, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ, त्यापैकी ही वृश्चिक रास ही स्थिर रास पण आहे.
सज्जन हो, आता आपण पुढची जी रास आहे धनु रास, तिचा आज विचार करूया. आज आपल्याला या 6 राशी पूर्ण करायच्या आहेत आणि आणखीन काही करता आलं पुढे जाऊन तरीही पाहूया. धनु रास. नास्वर्णभाश्चैल समोदयोति शब्दोदिनं प्राग् दृढरुक्षपीतः राजोष्णपित्तो धनुलर्पसूति संगोद्विमूर्तिर्द्विपदोऽग्निरुग्रः. धनुरास या राशीचं वर्णन सुद्धा करताना किंवा तिचं चिन्ह सुद्धा असं आहे, जशी तूळ रास म्हणजे 2 तराजूची तागडी आहे, वृश्चिक रास म्हणजे विंचू आहे, तशी धनुरास ही कशी आहे, तर निम्मा घोडा आणि निम्मा माणूस. म्हणजे खालचं शरीर जे आहे हे घोड्याचं शरीर आहे, 4 पाय आणि घोडा, आणि मानेपासनं वर मात्र माणसाचं शरीर आहे, मुंडकं माणसाचं आहे, असं वर्णन धनु राशीचं आहे. ही धनु रास जी आहे तिला पुरुष जाती असं म्हटलेलं आहे. मुळात मी मुद्दाम सोपं म्हणून सांगतो, सगळ्या ज्या विषम राशी आहेत ना, म्हणजे मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ, या 6 राशी ज्या आहेत यांना पुरुष राशी असं म्हणतात. आणि वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन या 6 राशी या स्त्री राशी असं म्हटलंय. म्हणजे विषम राशी या पुरुष राशी आहेत आणि समराशी या स्त्री राशी आहेत. एवढीच गोष्ट आपण समजावून घ्यायची. याला काय म्हणलंय? सुवर्णकांती. खरोखर धनु राशीची माणसं सोन्यासारखी असतात. त्यांची कांती जी आहे ती खरोखर तेजस्वी असते. कारण या राशीचा मालक कोण आहे? बघा, मगाची वृश्चिक रास होती, तिचा मालक कोण आहे? मंगळ हा तिचा मालक आहे, वृश्चिक रास. आता ही धनु रास आहे, या धनु राशीचा मालक ग्रह गुरु आहे आणि गुरु पिवळा आहे, सुवर्णकांती, सोन्यासारखा आहे. त्यामुळे ही रास सुद्धा सोन्यासारखी आहे, चमकते. ही रास पर्वतचारी आहे, म्हणजे यांना दऱ्या खोऱ्या डोंगरातनं फिरायला आवडतं. मगाशी मी सांगितलं की राशीचं वर्णन जे आहे तो निम्मा घोडा आणि निम्मा माणूस आहे. म्हणजे शिकारीला जाणारी माणसं, त्यानंतर लढाईला जाणारी माणसं, रानावनात फिरणारी माणसं, ही काहीतरी वाहन म्हणून वापरतात, तो घोडा असतो. अगं वेदिका, ती उठली आहे बरं का. घोडा असतो, म्हणून इथं त्याला म्हणलंय पर्वतचारी. इथं ही रास सुरा समोदयी, म्हणजे ज्यावेळी ही रास पूर्व क्षितिजावर वर वर यायला लागते त्यावेळी आपल्याला अगदी व्यवस्थित तो घोडा वर आलेला दिसतो. माणूस घोडा वर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही म्हणाल, अहो आम्ही आकाश रोज बघतो, चांदण्या बघतो, सगळं बघतो, आम्हाला कुठे विंचू दिसत नाही, घोडा दिसत नाही, किंवा आम्हाला खेकडा दिसत नाही, काही दिसत नाही. तर ज्योतिष शिकताना हीच गोष्ट आहे की आपल्याला ती दृष्टी यायला लागते, आणि ती दृष्टी आली ना की तुम्हाला तारकागण, आकाशामधले सगळ्या गमती जमती त्याही पाहायला मिळू शकतात. फक्त आपण टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी पाहणार आहोत. अधिक शब्द बोलणारा गुरुला शिकवायची सवय आहे बरं का. म्हणजे
सल्ला देणं किंवा शिकवणं हा एक गुरुचा स्वभाव आहे आणि त्यासाठी त्याला बोलल्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणून अधिक शब्द बोलणारा जो उत्तम शिक्षक असतो ना, तो एखादी गोष्ट व्यवस्थितपणे समजावून सांगायचा प्रयत्न करतो आणि समजावून सांगण्यासाठी त्याला खूप शब्दांचा वापर करावा लागतो. धनु राशीचा मालकच गुरु असल्यामुळे त्याला शिकवणं हा त्याचा स्थायी भाव आहे आणि त्यामुळे त्या राशीचा मालक असणारा गुरु किंवा ती रास ही माणसं भरपूर बोलणारी असतात. दिवसा बली काही राशी आहेत त्या रात्री बली असतात, काही राशी आहेत त्या दिवसा बली असतात. त्यापैकी ही धनु रास जी आहे ही तेज तत्वाची रास असल्यामुळे, उष्ण प्रकृतीची रास असल्यामुळे ही रास दिवसा बली दिनबली आहे. धनु रास ही पूर्व दिशेची रास आहे. बघा, एकूण आपल्या मुख्य दिशा किती? 4. तुम्ही म्हणाल, अहो 8 आहेत. अरे मी 8 नाही म्हणत, मी दिशा म्हणतोय. 4 दिशा, 4 विदिशा. विदिशा म्हणजे कोपरे आणि दिशा म्हणजे मुख्य दिशा ज्या आहेत त्या. तर 4 ज्या दिशा आहेत त्यात पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. त्यापैकी पूर्व दिशेचा मालक, पूर्व दिशा ही या धनु राशीची दिशा आहे. या धनुराशीचं एक मी पाहिलेलं आहे. खूप धनुराशीची माणसं पाहिली. त्यात सुद्धा धनुराशीमध्ये मूळ नक्षत्र येतं, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा अशी 3 नक्षत्र असतात. ही माणसं बळकट शरीराची असतात, दृढ शरीराची असतात. जन्माला येताना सुद्धा वजनदार असतात चांगल्यापैकी. म्हणजे 7 पेक्षा जास्त सुद्धा वजन असतं. 8 पाऊंड, 9 पाऊंड वगैरे वजन जास्त असतं किंवा पोताना लहान होतील, पोताना लहान असतील, कारण आईला त्रास फार द्यायचा नसेल, तर लहान होतील. पण बाहेर आल्यानंतर यांची वाढ खूप जोरात होते. दृढ शरीर असणारे आणि वृक्ष शरीर असणारी ही माणसं असतात. वृक्ष शरीर म्हणजे धनु राशीच्या माणसांच्या बाबतीत मी पाहिलंय, की त्यांना शरीराचे चोचले पुरवणं फारसं आवडत नाही. म्हणून धनुराशीची माणसं त्यांना कोणतेही कपडे असले ठीक आहे म्हणतात, ओके आम्ही घालू. आम्हाला असाच रंग पाहिजे, तसंच पाहिजे, इतकाच लांब पाहिजे, इतकंच रुंद पाहिजे, अशी काही खळखळ नसती. ही माणसं कपडे खरेदी गेली ना अर्ध्या तासात कपडे घेऊन घरी येतील. घरी येऊन बोलणी खातील, मान्य आहे. बरं का. ते लोकं म्हणतील, "काय आवडलेत कपडे तुम्ही? कसले कलर? तुम्हाला काही कळतं का?" तर ते म्हणतील, "नाही, मला चांगले दिसतात. मला काही प्रश्न नाही." कारण त्यांना वृक्ष शरीर म्हणजे एकूणच अ, फार रुचकर पदार्थ हवेत. हां, फार अगदी चटणी अशीच पाहिजे, भाजी अशीच पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, आमटी पाहिजे, वगैरे, वगैरे. म्हणजे खूप पदार्थ, अशी प्लेट भरलेली पाहिजे, असं काही लोकांना वाटतं. धनु राशीच्या लोकांना तसं काही नाही. उदर भरणं झालं म्हणजे झालं. नुसता भात असला तरी चालतोय. मेथकूट भात खातील, नाहीतर पिठलं भात खातील, नाहीतर काहीही. त्यांना चांगलं आलं, चांगलं खातील. सामान्य असेल तरी सुद्धा त्यांची तक्रार असणार नाही. म्हणून एकूणच यांचे सगळे हावभाव, सगळ्या गोष्टी आहेत. वृक्ष शरीर असणारे अशी असतात ती माणसं. गुरु पीत वर्णाचा आहे. तसाच धनुराज ही सुद्धा पीत वर्णाची म्हणजे पिवळसर रंगाचे तारे या राशीमध्ये आहेत. ही रास क्षत्रिय जातीची आहे. साधारण क्षत्रिय जाती ज्या आहेत त्या तेज तत्वाच्या राशी आहेत. मेष, सिंह आणि धनु या क्षत्रिय जातीच्या राशी आहेत. मेष, सिंह, धनु.
मी आपल्याला या सगळ्याचं एक कोष्टक देणार आहे. म्हणजे ज्याच्यात वर्ण असणार आहे, जात असणार आहे, दिशा असणार आहेत. सगळ्या गोष्टींचं एक कोष्टक देणार आहे. पण प्रत्येक रास समजावून घेताना पुन्हा पुन्हा या जाती, त्यांचे रंग, त्यांचे त्यांच्या दिशा, त्यानंतर त्यांची तत्व ही पुन्हा पुन्हा का सांगायची? की ती डोक्यात बसावी एवढंच आहे. ही सुद्धा रास गरम स्वभावाची आहे. गरम स्वभावाची रास आहे. पीतवर्ण उष्ण प्रकृती. या लोकांना सुद्धा, धनु राशीच्या लोकांना सुद्धा फार खूप मुलं होत नाहीत. अल्पसंतती. एखाद दुसरं बाळ. म्हणजे त्यांना फार अ, आसक्ती फार नसती. मला इतकी मुलं हवीत, मला तितकं हवंय, असं काही नसतं. हां, 1 झालं ना बास झालं, 2 झाली ना ठीक आहे. म्हणजे त्यांना अल्पसंतती. म्हणजे क्षमता असली तरी सुद्धा अल्पसंतती आपल्याला या राशीच्या लोकांच्या बाबतीत पाहायला मिळते. ही रास द्विस्वभावी रास आहे. म्हणजे कशी आहे? एक रास चर रास, एक रास स्थिर रास आणि एक रास द्विस्वभाव रास. तर ही रास द्विस्वभावी राशी आहे. द्विस्वभावी राशींमध्ये मिथुन, कन्या, धनु आणि मीन या 4 राशी या द्विस्वभावी राशी आहेत. मेष, कर्क, तूळ आणि मकर या चर राशी आहेत. वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या स्थिर राशी आहेत. आणि मिथुन, धनु, मिथुन, कन्या, धनु आणि मीन या राशी आहेत. या द्विस्वभाव राशी आहेत. द्विस्वभाव म्हणजे काय आहे? गंमत सांगतो मी तुम्हाला. यांचं स्वतःच असं नक्की मत होत नाही. आम्ही काय म्हणतो ना, एक म्हण आहे, जिकडे सरशी तिकडे पारशी. म्हणजे आता बाजू कुठली जोरात चालली आहे, कोणची पार्टी आता याच्यावर आहे, सत्तेमध्ये आहे, ती लोक तिकडे जातील. हा, आता दुसरी कोणी येणार आहे, ते तिकडे जातील. निस्वभाव, एकच स्वभाव, पक्का स्वभाव असा सापडत नाही. हे जे मी वर्णन सांगतोय, हे स्थूल रूपाने वर्णन आहे. त्याच्यातलं सूक्ष्म रूपाचं वर्णन आपल्याला पुढं पुन्हा राशींचा आपण विचार करणार आहे. त्यावेळी राशी, नक्षत्र आणि प्रत्येक नक्षत्रांचा सूक्ष्म भाग याचं आपण वर्णन करणार असल्यामुळे त्याच्यामध्ये हे द्विस्वभाव वगैरे जे आहे हे त्याच्यामध्ये अधिक आपल्याला पाहायला मिळेल. द्विपादी, कारण तोंड जे आहे ते माणसाचं आहे. घोड्याचे जरी 4 पाय असले तरी द्विपादी, कारण सर्वेषु गात्रेषु शिरः प्रधानम. सगळ्या याच्यामध्ये शरीराच्या भागांमध्ये डोक्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणून घोड्याचे पाय असले तरी डोकं माणसाचं असल्यामुळे याला इथं द्विपादी असं म्हटलंय. की अग्नितत्वाची आणि पापरास आहे. की म्हणजे ही माणसं प्रसंगी कुठलंही पापकर्म करायलाही प्रवृत्त होतात. त्यावेळी ते फारसा विधिनिषेध बाळगत नाहीत. तर सज्जन हो, आता आपण या 3 राशी पाहिल्या, तूळ, वृश्चिक आणि धनु रास. एक 5 मिनिट आपण सुट्टी घेऊया आणि पुढच्या 3 राशी आहेत त्या आपण पूर्ण करूया. धन्यवाद. एक 5 मिनिटं सुट्टी घेऊ.